सर नमस्कार. सर आपलं नाव आणि परिचय. माझं नाव गोपाल जगन्नाथ मी दैनिक सकाळला रिपोर्टर म्हणून गेल्या 8 वर्षापासून काम करतो. बुलढाणा जिल्हा कारागृह हे नागपूर विभागांतर्गत येते. नागपूरचे असे मूळ एडिशन असून बुलढाणा विभागीय कार्यालय इथं स्थापन झालेलं आहे. तर आता बुलढाणा जिल्ह्याचं थोडक्यात काय परिचय. बुलढाणा जिल्ह्याचा विस्तार 13 तालुक्यांमध्ये झालेला आहे. आज बुलढाणा जिल्ह्याची लोकसंख्या जवळपास 35 लाखापर्यंत गेलेली आहे. त्यामध्ये ग्रामीण भागातच 23 लाख लोकसंख्या आहे आणि उर्वरित जे काही शहर आहेत खामगाव, शेगाव, चिखली, मलकापूर अशा ठिकाणी इतर लोकसंख्या डिवाईड झाली आहे. आज जिल्ह्याचा विचार केला तर जिल्ह्यामध्ये उद्योग म्हटलं तर मोजून मलकापूर, खामगाव या 2 ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील. त्या ठिकाणी इंडस्ट्री डेव्हलप झालेली आहे. इतर 11 तालुक्यामध्ये इंडस्ट्री नसल्यामुळे बेरोजगारीचा मोठा प्रश्न तयार झाला. युवकांच्या हाताला काम नसल्यामुळे इथले युवक हा पुण्याला जातो, औरंगाबाद जातो, मुंबईला जातो, कधी इतर राज्यात पण जातो. आज उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अनेक युवकांना काम मिळत नाही. काम मिळत नसल्यामुळे बेरोजगार असल्यामुळे गुन्हेगारीचं प्रमाण वाढते. एकूणच हा सगळा इम्पॅक्ट पडतो आहे. जिल्ह्याचे विविध प्रश्न आहेत. त्या प्रश्नामध्ये प्रामुख्याने बोलायचं झालं सिंचनाचा प्रश्न आहे, रस्त्यांचा प्रश्न आहे, शिवाय कुपोषण आहे. कुपोषणासोबतच खारपणपट्ट्याचा एक मोठा प्रश्न आहे. जो प्रश्न आजपर्यंत लोकप्रतिनिधी हाताळला नाही. तो हाताळला नसल्यामुळे जवळपास 200 गावांना आज पाण्याच्या समस्येला सामोरं जावं लागते. हजारो रुग्ण किडनीने आजारी झालेले आहेत. अशा असताना लोकप्रतिनिधी मोठ्या अपेक्षा असताना त्यांनी काही केलेलं नाही आहे. जिल्ह्याचं नेतृत्व करताना नेहमी स्वतःचा स्वार्थ आणि पक्षाचीच बाजू मांडत गेलेली आहे. त्यामुळे जिल्ह्याचा विकास बाजूला पडला आणि नेत्यांचाच विकास झाला असं चित्र आपल्याला बघायला मिळतं. तर एकंदरीत 2020ला भारताला महासत्ता व्हायचा. या दृष्टिकोनातून आपल्या जिल्हा पातळीवर काय प्रयत्न करणार. 2020ला भारत महासत्ता होईल हे तर एक बुलढाणा जिल्ह्याचे स्वप्न होते. कारण आज इथले रोजगाराचे प्रश्न असतील, सिंचनाचा प्रश्न असेल, एकूणच आरोग्याचे प्रश्न असतील, पाण्याचा प्रश्न असेल, हे सगळे प्रश्न 2020 पर्यंत सुटतील असं कधी वाटत नाही. त्यामुळे महासत्ता हे किमान बुलढाणा जिल्ह्यासाठी तरी अपेक्षित ठरू नये. एकंदरीत आपण वृत्तपत्र म्हणून जिल्ह्याचं प्रतिनिधी प्रकर्षाने मांडताय, समस्या मांडताय. अशा कोणत्या जेणेकरून समस्या आहेत जे आपण लोकप्रतिद्वारे सोडवण्यासाठी सांगत. जिल्ह्याचा विचार करताना पहिल्यांदा येथील रोजगाराचा प्रश्न प्रामुख्याने हाताळला गेला पाहिजे. इथे इंडस्ट्री, इथे उद्योग आले पाहिजे. उद्योग उभे राहिल्यानंतर लोकांना रोजगार मिळेल. परंतु लोकप्रतिनिधींना त्यामध्ये फारसा रस नाही आहे. रस्ते बांधणे, शाळा खोल्या बांधणे, कार्याचे कुंपण करणे, स्मशानभूमी बांधणे याचा त्यांचा लोकप्रतिनिधींचा निधी जात असतो दरवर्षीला. कुठल्यावरती लोक याच कामावर खर्च होतात. गेल्या 5 वर्षात कुठलाही मोठा उद्योग जिल्ह्यात उभा राहिलेला नाही. उद्योग नसेल तर तुमची भरभराट होऊ शकत नाही. शेतीला जोडधंदे देण्यासाठी मोठी आवश्यकता आहे, पण तसेही प्रयत्न होताना दिसत नाही. शेतकरी स्वतःच्या वर्षावर आज शेती करतो आहे. त्याला दिशा देण्याचं काम लोकांना दिसत नाही. त्यामुळे एकूणच 2020 मध्ये जागतिक महासत्ता होण्याचं एक स्वप्न राहील असं वाटतं. आपलं आपण वृत्तपत्र म्हणून बरेच दिवस झाले काम करताय जिल्ह्या ठिकाणी. तर आपली थोडक्यात भूमिका एकंदरीवर काय आहे. वृत्तपत्र म्हणून या ठिकाणी आम्ही जिल्ह्याची नेहमी सकारात्मक बाजू मांडत असतो. इथील विविध समस्या हायलाईट करून त्या लोकप्रतिनिधीसमोर आणण्याचं काम करतो. प्रश्नाला त्याचं उत्तर मागतो. त्या माध्यमातून बऱ्याच प्रकारची चळवळ उभी राहिलेली आहे. जिल्ह्यामध्ये सामाजिक असेल, राजकीय असेल, एक दिशा देण्याचं काम वृत्तपत्र करीत आहे. तरी समाजाचा पाहिजे तेवढा रिस्पॉन्स नसल्यामुळे आणि लोकप्रतिनिधी तेवढी दखल घेत नसल्यामुळे विकासाच्या बाबतीत जिल्हा मागे असं म्हणाले. ठीक आहे, थँक्यू.